अर्थ एकच होतो. गुरुजींना आकर्षित होतं ते गृहपाठ होता म्हणून चाललं, पण परीक्षेत असं काही केलं असतं गुण कापेल तुझे असे म्हणून गुरुजी वर्गाच्या बाहेर गेले. पण टिळक मात्र शांत बसणारे नव्हते. ते वर्ग संपल्यावर मुख्याध्यापकांकडे गेले. मुख्याध्यापकांना सर्व काही सांगितले आणि आपले म्हणणे पटवून दिले. मुख्याध्यापकांना त्यांचे म्हणणे टिळकांचे म्हणणे पटले आणि मुख्याध्यापकांना टिळकांवर कौतुक वाटले, कारण चौकीबाहेरचा विचार करण्याची टिळकांची क्षमता आणि आपले बरोबर आहे असं पटवून देण्याची वृत्ती मुख्याध्यापकांना पटली. मुख्याध्यापकांनी गुरुजींना बोलवले आणि टिळकांचे म्हणणे पटवून दिले. गुरुजींना ते पटले आणि गुरुजींनी टिळकांची माफी मागितली. आणि मित्रांनो, आपल्याला ह्यावर असे समजते की टिळक लहानपणापासूनच सत्याच्या न्यायासाठी लढणारे आणि आपल्या बरोबर असल्यावर त्याच्यावर मात करून देणारे असे होते. धन्यवाद. आणखी त्याच्यानंतर लखन 6 स्टँडर्ड 7 स्टँडर्ड